किसानों को बिला नागा बिजली की फराहमी को यकीनी बनाने और लोड शेडिंग बंद करने का मुतालबा करते हुए शिवसेना की जानिब से विद्युत भवन के रूबरू अन्ना भाऊ साठे चौक पर एक एहतजाजी धरना मुनज़्ज़म किया गया। इस धरने में शिवसेना जिले के 3 एमएलए हेमंत पाटिल, नागेश पाटिल आष्टीकर और सुभाष साबने समेत पार्टी के कई ओहदेदारान ने शिरकत की। धरने में शिवसैनिकों ने बड़ी तादाद में हिस्सा लिया। शिवसेना लीडरान ने अपने खिताब में कहा कि पहले से ही मकरूज और मौसम की बेवफाई की मार झेल रहे किसानों को राहत पहुंचाने के बजाय बिजली महकमा लोड शेडिंग के जरिए इनके जख्मों पर नमक पाशी का काम कर रहा है। बिजली महकमे से पुरजोर मुतालबा किया गया कि किसानों को बिजली की मुसलसल और बिला नागा फराहमी को यकीनी बनाया जाए। लोड शेडिंग की मुसीबत से किसानों को फौरी राहत दी जाए। बसूरत दीगर शदीद एहतजाज का इंतबाह महावितरण को दिया गया। ताबडतोब शेतकऱ्यांच्या डीपी द्यायला पाहिजे होत्या, परंतु हे पैसे देऊन आज 1 महिना झालेला आहे। शेतकऱ्यांना आम्हाला डीपी मिळत नाही। नागरिक सगळे घरी येऊन बसायला लागलेले आहेत। दिवाळीचा सण शहरामध्ये नेमके संध्याकाळच्या वेळेस लाईट बंद होते। आमच्या हिंदूंचे कुठलेही सण असू द्या, गणपतीमध्ये लाईट बंद, नवरात्रीमध्ये लाईट बंद, का अन्याय कुठपर्यंत सहन करायचा? हा अन्याय आता सहन करणार नाही बांधवांनो। आज गांधीगिरीनं आंदोलन चालू केलेलं आहे। शिवसेनेची पद्धत गांधीगिरीची नाही, शिवसेनेची पद्धत ही शिवशाहीची पद्धत आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मानणारे लोक आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा नातेवाईक असलेला रांजाचा पाटील ज्याने एका महिलेवर बलात्कार केला, शिवाजी महाराजांनी गांधीगिरी केली नाही, दोन्ही पाय आणि दोन्ही हात कलम केले। ते बघितलं नाही माझा पाहुणा आहे, सोयरा आहे, हा MSCB ला इशारा आहे। आज आमदार आमरण उपोषणाला बसलेले आहेत। उद्या कार्यालयामध्ये घुसून तुम्हाला एकेकाला नीट केल्याशिवाय राहणार नाही। हा शिवसेनेचा इशारा आहे। हा आवाज आज इथं बसलेल्यांचा आवाज मुंबईच्या मंत्रालयापर्यंत जाणार आहे। आताच पालकमंत्री रामदास भाई कदम यांचा सुभाष साबणे यांना फोन आला होता। त्या फोन मधून त्यांनी सांगितलं, विनंती केली की आमरण उपोषणाला बसू नका, परंतु असं होणार नाही बांधवांनो। जोपर्यंत आमच्या या शेतकऱ्यांना डीपी मिळणार नाही, जोपर्यंत या दिवाळसणाची लोड शेडिंग बंद होणार नाही, तोपर्यंत शिवसेनेचा कोणी पदाधिकारी, शिवसेनेचे कोणी आमदार इथून उठणार नाहीत। हा इशारा आमचा MSCB ला आहे बांधवांनो। आता या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। दिवसभर विविध पदाधिकारी मार्गदर्शन करणारच आहेत, परंतु